आपलं सर्वांचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल अर्थात रूपनंदा थॉट या युट्यूब चॅनलवर मी कैलाश बंधू जाधव आपलं सहर्ष स्वागत करतोय। आपला जो नवीन सदर आपण सुरू केलेला आहे अर्थात वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे आम्ही भारताचे लोक, आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत पुन्हा एकदा आपण आज आलेलो आहोत आपल्या मराठी उद्योजकाच्याकडे। चला तर आपले मराठी उद्योजक विष्णू गायकर यांचं आई एकविरा सुखी मच्छी बाजार यांच्या बाजारामध्ये जाऊन आणि काय ते कुठल्या प्रकारचा व्यवसाय करतात, कशा प्रकारच्या मच्छी विकतात आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊया। चला तर मग आपण त्यांची मुलाखत घेऊया। तर आपण आपले मित्र अर्थात आपले मराठी उद्योजक विष्णू गायकर यांची मुलाखत घेत आहोत आणि मी त्यांचं स्वागत करतो की आज ते आपल्या ठिकाणी आलेले आहेत, आपल्या चॅनलवर आलेले आहेत। आपण मला शोधून आपल्या चॅनल पर्यंत आणलात त्याबद्दल मी तुमचा खूप आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारे सगळ्या मराठी उद्योजकांना सहकार्य करून आपण नक्कीच मराठी माणसाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहात, त्यासाठी मी खूप खूप आभारी। हा प्रयत्न म्हणजे आम्ही तुम्ही जसं म्हटले की आपण शोधतोय, अर्थातच आम्ही आमच्या लोकांना शोधलं पाहिजे, कारण आमचे पहिली गोष्ट तर मराठी उद्योजक निर्माण होत नाहीये आणि जे उद्योजक निर्माण होत आहे तर त्यांना त्यांचा व्यवसाय टिकवण्यासाठी खूप धडपड करावी लागते। तर कुठेतरी आपण विचार करतोय की आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर आपण आहात जेवढे प्रसिद्ध त्यात आणखीन थोडी प्रसिद्धी जर आपल्याला मिळाली तर कुठेतरी आम्ही आपल्या लोकांसाठी काहीतरी करू शकलो याचा आम्हाला नेहमीच अभिमान राहील आणि आम्ही काहीतरी त्याचा खारीचा वाटा उचलला ही आमची म्हणजे ती इच्छा आहे ती पूर्ण होईल। बरं विष्णूजी, हा जो सुकी मच्छीचा व्यवसाय तुम्ही सुरू केला तर हा पहिल्यापासून विचार होता तुमचा, परंपरागत हा व्यवसाय आहे कसं? असं परंपरागत नाहीच आहे आमच्या घरातलं, असं कोणीच सुकी मच्छी विकेल आणि मी स्वतः विकेल असं मी कधी स्वप्नात मी म्हटलं म्हणतो। बरं, परंतु लॉकडाऊननी भरपूर लोकांना काय काय शिकवलंय त्यातलाच मी एक आहे। अगोदर कपड्या लाईन मध्ये 18 वर्ष काम केल्यानंतर लॉकडाऊन मध्ये ज्यावेळेस घरी बसलो आणि ज्यावेळेस सॅलरी बंद व्हायची वेळ आली त्यावेळेस डोक्यामध्ये विचार चालू झाले की संसार आणि परिवाराचं पोषण कसं करायचं। आणि असंच फिरत फिरत त्यावेळेस कसं सकाळच्या वेळेस बाजार भरायचे, लॉकडाऊन मध्ये सगळं बंद राहायचं आणि मी ज्यावेळेस गल्ली गल्लीतनं बाहेर रोडवरती मेन रोडला आलो आणि बघितलं की एक बाईक वरती गोण्या लटकवून एक माणूस बोंबील विकायला आला होता आणि त्याच्याकडे भरमसाठ अशी गर्दी झाली होती खूप लोकांची। त्यातलं थोडं मीही घेतलं, पण त्यातनं ते बोंबील घरी घेऊन जाताना माझ्या डोक्यात खूप अशा कल्पना सुरू झाल्या की जर लोक बाहेरून येऊन जर आपल्या वरपगावामध्ये काहीतरी व्यवसाय करतायत छोटा मोठा, तर आपण इथे राहून का नाही करू शकत? आणि व्यवसाय छोटा असो किंवा मोठा त्याची लाज नसली पाहिजे आणि मराठी माणूस लाजतो कुठेतरी, आणि तशी थोडी थोडी खणखण माझ्या मनातही होती, पण ती बाजूला सारली आणि याच्यात उतरण्याचा प्रयत्न केला या धंद्यामध्ये आणि उतरलो। पण उतरायचं कसं? आता किती वर्ष झाली मग तुम्हाला याच्यामध्ये? आता बिझनेस स्टार्ट करून आता कमीत कमी 5 वर्ष होत आलीत मला। आणि तुम्हाला यश बघायला मिळालं की आणखीन तुमचा व्यवसाय अजून पण स्थिरावलेला नाहीये असं? नाही, यश तर पाहायला सुरुवातीपासूनच भेटलं, पण सुरुवातीचे जे काही दिवस चालले होते ते लॉकडाऊनचे होते, मग त्यामुळे लोक यायचेच, कारण की बाहेर जायला प्रयत्न नव्हता त्यांना, कुठे जाऊ शकत नव्हते। परंतु जसं लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा लोकांची तशाच प्रकारची आपल्याकडे ओढ राहिली, कारण की आपण चांगल्या प्रकारची क्वालिटी देत राहिलो, त्या चवीनुसार लोक आपल्याकडे येत राहिली, बाजारला न जाता आपल्या शॉपवरती येत राहिली आणि खूप लांबून लांबून येतात। मग हा जो गाळा आहे जो आपण घेतलेला आहे हा तुमचा स्वतःचा गाळा आहे की भाड्याने? नाही, हा भाड्यानेच आहे। म्हणजे तुम्ही भाडं भरताय? हो। बरं, मग ही जी सुकी मच्छी आहे जी इथे आपल्याला एवढी प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुकी मच्छी दिसत आहे, ही एकाच ठिकाणावर माल भरता की वेगवेगळ्या ठिकाणावर तुम्हाला आणावी लागते? नाही, एकाच ठिकाणावरनं, जास्त करून माझ्याकडे अर्नाल्यावरनच जास्त मच्छी येते आणि अर्नाल्याची मच्छी खायला स्वादिष्ट असते इतर ठिकाणच्या मच्छीपेक्षा, त्यामुळेच त्या अर्नाल्याच्या मच्छीमुळेच आज आपण टिकूनच असं बोलता येईल। हो का, चांगली गोष्ट आहे। मग आता ह्या वरपला जी तुम्ही हा शॉप उभा केलेला आहे, इथून तुम्ही व्यवसाय करताय, मग फक्त वरपची लोक येतात की आजूबाजून पंचक्रोशीतून पण लोक येतात? तसं बघायला गेलं तर वरपच्या आजूबाजूचे पंचक्रोशीतील लोक ते येतातच, परंतु औरंगाबाद, बीड, नगर, राहुरी, शिर्डी ह्या साईडची पण भरपूर कस्टमर येतात आणि आवर्जून पुन्हा व्हिजिट पण देतात आपल्याकडे। क्या बात, म्हणजे
अगदी वरपची मच्छी ही एवढी लांब जाते. खूप खूप फेमस झाली आहे आणि लोक एकमेकांना सांगतात की इकडे चांगली मच्छी भेटते, इकडे जा, वरपला या, असं आवर्जून. म्हणजे माऊथ पब्लिसिटी खूप जास्त प्रमाणात होते, कारण की आपण क्वालिटी तशी देतो आणि लोकांना ती नक्कीच आवडते. नाही, विष्णूजी मडवींच्या बाबतीत मी नक्की सांगेन की खरंच या सुकी मच्छीला एवढी क्वालिटी आहे की माझ्या घरात सुद्धा गेल्या मागील 2 वर्षापासून यांच्या तिथून मच्छी जाते आणि खरंच अत्यंत टेस्टी मच्छी आहे. खूप ते मेहनत घेतात. बरं, मग तिकडून जेव्हा अर्नाळ्यावरून ही मच्छी येते, मग त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काय स्वतःला काय मेहनत घ्यावी लागते का? हो, मच्छी आल्यानंतर व्यवस्थित त्याची निगा तर ठेवतोच, परंतु ज्यावेळेस जवळा झाला, सुकट झाली, ते चाळणीने साफ करून, जेणेकरून कस्टमरला एकदम फ्रेश देण्याचा प्रयत्न करतो. बोंबील व्यवस्थित झटकून, दांडी, म्हणजे प्रत्येक वस्तू एकदम क्लीन, नीट नेटकी असं कस्टमर समोर प्रेझेंट करतो आणि त्या प्रकारे देतो त्यांना. मी त्यासाठी मेहनत घ्यायला तयार असतो. मग आता जेवढे प्रकार तुम्ही देताय याच्यामध्ये तुम्ही कुठली कुठली सुकी मच्छी आवर्जून तुमच्याकडे असते ती जरा आपल्या लोकांना सांगाल? माझ्याकडे तर 95% सगळ्या प्रकारची सुकी मच्छी असतेच. आता नॉर्मली लोक जास्त करून जवळा खातात, जवळा, सुकट, बोंबील हे असतातच. त्यानंतर मोचका आहे, त्यानंतर दांडी आहे, बोंबली आहे, सोडे. माझ्याकडचे सोडे गावठी सोडे या एवढ्या एरियामध्ये कुठे भेटतच नाही, कारण की ते कॉस्टली असल्यामुळे ते आपल्याकडेच भेटतात आणि ते आवर्जून लोक घेण्यासाठी येतात. त्यानंतर वाकटी झाली. वाकटीमध्ये पण 2 प्रकार आहेत, एक सफेद वाकटी, एक काळी वाकटी. तर आपल्या पंचकृषीमध्ये सफेद वाकटीला खूप जास्त महत्व आहे, कारण की तिची टेस्ट जी आहे ती खाण्यासारखी असते. त्यानंतर खाऱ्यामध्ये पण आपल्याकडे सुरमईचा खारा असतो, बांगडा असतो, पाकाट असतो. पाकाट हल्ली कुठे दिसत नाही, परंतु आपल्याकडे तो असतो. मुशी असते. सर्व प्रकारची मच्छी असते आपल्याकडे. असं पण त्याच्यामध्ये सर्वात जास्त पब्लिक डिमांड कोणत्या मच्छीला आहे? माझ्याकडे सध्या आरनाला बोंबील खूप जास्त पब्लिक डिमांड मध्ये चाललोय. अच्छा, तो जास्त प्रमाणात चालतो. तर मी आपल्या प्रेक्षकांना, जे लोक आपला चॅनल बघत आहेत, मी आपणास आवर्जून सांगेन की जरूर आपण वरप गावामध्ये, कल्याण तालुक्यामधील वरप गाव या ठिकाणी आपले विष्णूजी गायकर यांचं हे शॉप आहे आणि मी आपणास विनंती करतो की आपण जरूर आपल्या माणसाकडे या, सुकी मच्छी घ्या, रूपनंदा फाउंडेशनचं नाव सांगा, निश्चितच तुम्हाला फुलाची भाकरी ते कमी करतील असं मी त्यांना म्हणजे विनंती करतो. नक्की नक्की. आणि आपल्या मराठी उद्योजकाला वाढवण्यासाठी, मराठी उद्योजक टिकवण्यासाठी आपण फक्त भाषणं करतोय. आमचा मराठी उद्योजक तयार झाला पाहिजे, मराठी उद्योजक निर्माण झाला पाहिजे, त्याने व्यवसाय केला पाहिजे. पण कुठेतरी आमचा माणूस जेव्हा व्यवसायामध्ये उतरलाय तर त्याच्याकडनं जोपर्यंत आम्ही वस्तूच घेत नाही तर त्याची प्रगती होईल का? जोपर्यंत आम्ही त्याला सपोर्ट करायला येत नाही तोपर्यंत त्याची प्रगती होईल का? तर मी तमाम आमच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व माता भगिनींना विनम्र विनंती करतो की कृपया आपण आपल्या घरामध्ये लागणारी सुकी मच्छी आमच्या विष्णूजी गायकर यांच्याकडे येऊनच घ्यावी, कारण टेस्टच्या बाबतीत 100% गॅरंटी आहे. अगदी आपला माणूस आहे आणि आपल्या माणसाला आपण सहकार्य करावं. खाली स्क्रीनवरती जो नंबर येत आहे तो आमच्या विष्णूजी गायकरांचा नंबर आहे. सोबत त्याच्यावर ॲड्रेस जो येत आहे तो ॲड्रेस सुद्धा आपल्या या दुकानाचा आहे. तर मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपल्या मराठी उद्योजकाला आपण सहकार्य करावं, जेणेकरून आपला माणूस या व्यवसायामध्ये टिकेल आणि जास्तीत जास्त मोठा होईल. तर विष्णूजी, आपण या ठिकाणी मुलाखत दिली त्याबद्दल मी आपल्या चॅनलच्या वतीनं आणि आपल्या प्रेक्षकांच्या वतीनं तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.